नमस्कार काका. काका, जेव्हा आम्ही तुमच्या गावामध्ये रावलीला आलो होतो, रावलीला आल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर बरेच जणांना 15-20 जणांना जवळपास आपल्या इथं हळदीला कापसाला आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट घेतले, बरोबर आहे काकाजी? तर आपण बी त्यांचं ऐकून वगैरे माहिती वगैरे ऐकली, लोकांनी घेतलं तर आपण बी घेतलं कापसाला. तर आपल्याला कापसाला हरित संजीवनीची किट आपण दिली होती. तर हरित संजीवनीच्या किट मधला नंबर स्टेज तुम्ही वापरलं, ड्रिचिंग केली आणि एक फवारणी झाली. आता आजची तारीख आहे ऑलरेडी जे 23 तारीख, 23/8 म्हणजे ऑगस्ट महिना चालू आहे. 23/8/2024 ला आपण आज पाहायला आपण आलेलो विजिट. तर आपलं पूर्ण नाव काकाजी? जनार्दन श्रीरंग नानवटे, राहणार राहुली बुद्रुक, तालुका जिल्हा हिंगोली. तर पिढी दर पिढी आपण शेती व्यवसाय काकाजी, बरोबर आहे? तर दरवर्षी आपला कापूस असते, दरवर्षीच्या कापसामध्ये आणि यावर्षी आपला आरसीएम हरित संजीवनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय बदलाव दिसायला काकाजी? वाढ जास्त झाली हा, आणि पान ठोकर झाली. पान ठोकर झालं म्हणजे पानाची जाडी वाढली, पान ठोकर झालं, पान रुंदी झालं, पान रुंदी झाली. बरोबर आहे. कोणती व्हरायटी काकाजी? जात कोणती आहे? जात मोक्षीची जात आहे ना, 659. ऑलरेडी आपलं हे राशीची 659ची, बरोबर. याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन पण आहे. सोयाबीनला पण भरपूर माल लागलेला आहे, बरोबर आहे. एकसारखं पूर्ण प्रत्येक झाडाला, कोणत्या झाडाला घ्या, एकसारखा माल लागलेला आहे का नाही? तर याच्यावरून काकाजी दुसऱ्या शेतकऱ्यांना आपल्याला हे आरसीएम हरित संजीवनी प्रोडक्ट वापरायला पाहिजेत का नाही वापरायला पाहिजे? अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजे? त्यानंच वाढ झाली याची. त्यानंच वाढ झाली म्हणजे तुम्ही ड्रिचिंग केल्या ताबडतोब तुम्हाला बदलाव झाला. टोंगळे इतकाला कापूस गेला, टोंगळे एवढा कापूस गेला ताबडतोब. पहिले इतीवर होता, हा, आम्ही ड्रिचिंग केली की लगेच टोंगळे इतकाला झाला. टोंगळे इतकाला झाला पूर्ण टोटल. आणि फवारणी केल्यानंतर काय बदलाव झाला काकाजी? फवारणी केल्यावर समजा आम्ही आधी खत टाकलं, नंतर फवारणी केली. हा, याला खत किती झाला? आता खत एकदाच झालं खत फक्त, बरोबर आहे. एकदा खत दिल्यानंतर बी ऑलरेडी आपल्याला सोयाबीन मध्ये बी कापसामध्ये बी एका ड्रिचिंग मध्ये एकाच फवारणीमध्ये आपल्याला हे आपल्याला सिच्युएशन आहे. पूर्ण एकसारखा प्लॅन 1 लाख वाढलेला आहे. आणि यावर्षी जसं वातावरण असायला पाहिजे तसं वातावरण पण नाही, बरोबर आहे. वातावरण कंटिन्यू सारखं नाही साथ देईन, आणि आपल्याला आपल्या कापसासारखं लोकांचा पण कापूस नाही. आता आपण पाहत यायलो असा कापूस नाही इकडे कोणाचाच, बरोबर आहे. आता हे शेजारचा कोणाचा कापूस आहे? गजानन शामराव नानवटे. हा, आता त्यांच्यामध्ये आपल्यामध्येच फरक आहे का नाही? जवळच्या जवळच. ते बेडावर आहे तरी ते बेडवर आहे तरी पण आपला बेडवर नाही. बगर बेडचा ही सिच्युएशन आहे. ते बेडवर असताना ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे तेवढी त्याची हाईट तेवढी वाढलेली नाही आहे का नाही? वाढ पण नाही, काय नाही, सारखाच आहे आपला पूर्ण टोटल. लागवड एका दिवसाची असेल ना? लागवड 2 दिवसाचा फरक आहे. 2 दिवसाचा म्हणजे त्यांच्या अगोदर एक आपल्या अगोदर 2 दिवसांना फक्त 2 दिवसांना अगोदर असताना पण आपल्याला एवढा फरक आहे, बरोबर आहे. थँक्यू, धन्यवाद.